हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रामर सिम्प्लिफाईड यूट्यूब चॅनल. आजचं हे आपलं दुसरं लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिशच्या मीनिंगचा अभ्यास केला. आता दुसरं लेक्चर आहे. या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण एक कॉमनली क्वेश्चन्सचा टाईप कशा पद्धतीने असतो, कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर आपण देत असाल तर एक क्वेश्चन्सचा फ्रेमवर्क काय आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला अभ्यास करण्यासाठी इझी जातं. तर कुठलीही एक्झाम आपण देत असतो तेव्हा आपल्याला कळतं की सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट वरती प्रश्न विचारलेले असतात. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, त्यानंतर फाइंड द एरर वरती काही प्रश्न असतात, फिलर्स विचारलेले असतात आणि क्लोज टेस्ट असतात. बेसिकली फिलर्स आणि क्लोज टेस्ट म्हणजे फिल इन द ब्लँक्स असतात. ब्लँक्स जागा दिलेल्या असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य तो वर्ड फिल करायचा असतो. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन पॅसेज असतात. यामध्ये पॅसेज मधूनच उत्तरं शोधून आपल्याला लिहायचे असतात. प्रॉपर ग्रामरचे काही प्रश्न असतात किंवा वर्ड्स विचारलेले असतात. त्या वर्ड्सचं मग या कॉम्प्रिहेन्शन पॅसेज मध्ये सिनोनिम्स अँटोनिम्स वाले पण वर्ड्स येतात जे की पॅसेज मध्ये यूज केलेले आहेत. ते आपल्याला शोधून लिहायचे असतात. त्याचबरोबर वोकॅब्युलरीचा पार्ट असतो. यामध्ये सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे शब्द समूहांसाठी वापरला गेलेला एक शब्द, त्यानंतर इडियम्स, फ्रेजेस म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार यावरती प्रश्न असतात. आणि स्पेलिंग टेस्ट वरती सुद्धा प्रश्न असतात. म्हणजे काय तर चुकीचं स्पेलिंग शोधून आपल्याला योग्य ते स्पेलिंग आपल्याला ओळखायचं असतं. ओके. आता बरेच जण म्हणतील की सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आणि फाइंड द एरर यामध्ये डिफरन्स काय आहे. मीनिंग तर दोघांचं सेमच वाटतंय, परंतु प्रश्न विचारण्याच्या फॉर्मॅटमध्ये थोडासा चेंज आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे काय तर फाइंड द एरर मध्ये असे एक सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्या सेंटेन्सचे असे 4 पार्ट केलेले असतात आणि आपल्याला ओळखायचं असतं की ग्रॅमॅटिकल मिस्टेक कुठल्या पार्टमध्ये झालेली आहे. मग ते ग्रॅमॅटिकल मिस्टेक म्हणजे काय, चुकीचं वर्ब यूज केलेलं आहे का, वर्ब मध्ये एरर आहे का, टेन्स मध्ये एरर आहे का, डिग्री ऑफ कंपॅरिझन मध्ये एरर आहे. हा एरर शोधून आपल्याला त्या पार्टचा ऑप्शन आपल्याला लिहायचा असतो. म्हणजे हे 4 पार्ट्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये पहिला पार्ट आहे शी डोंट. म्हणजे काय तर आपल्याला एरर इथंच दिसून येतो. आपल्याला माहिती आहे की हे सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे लिहिलेलं आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा आपण सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर यूज करतो, थर्ड पर्सन सिंग्युलर जेव्हा आपण सब्जेक्ट यूज करतो, म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट कुठले कुठले आहेत, शी, ही आणि इट हे सब्जेक्ट आहेत, हे प्रोनाउन्स आहेत. तर यामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर नंतर नेहमी मेन वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. मेन वर्बला ईएस किंवा एस प्रत्यय आपण लावतो. आता इथे जर आपण पाहिलं तर शी डोंट असं लिहिलेलं आहे. तर इथं मेन वर्ब काय आहे, डू हा मेन वर्ब आहे आणि डू ला म्हणजे शी नंतर डू यूज केलेला आहे. तर हे बरोबर आहे का, नाही. तर डू यूज न करता या डू ला आपण ईएस प्रत्यय लावला तर हे बरोबर येईल. म्हणजे शी डोंट यूज न करता आपल्याला शी डझंट असं म्हणावं लागेल. इथं नेगेटिव्ह सेंटेन्स आहे ना, त्यामुळे त्यात काही बदल होणार नाही. निगेटिव्हला निगेटिव्हच येणार आहे. म्हणजे काय तर पार्ट 1 मध्ये आपल्याला एरर दिसून आला. तर पार्ट 1 हे आपलं ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला ऑप्शन नंबर 1 क्लिक करावा लागेल. आता सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय तर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा मेनली फोकस असतो तो म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वरती. सब्जेक्ट
वर्ब ॲग्रीमेंट. आता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय हे आपण पुढील काही लेक्चर्समध्ये ते अभ्यासणारच आहोत. परंतु आता लक्षात घ्यायचं की सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट मध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वरती म्हणजे हे इम्प्रूव्हमेंट करायला सांगितलेली असते किंवा टेन्स मध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असते आपल्याला, म्हणजे चुकीचा टेन्स यूज केलेला असतो किंवा प्रॉपर ॲडजेक्टिव्ह इथे चुकीचं किंवा ॲडजेक्टिव्ह मध्ये काही एरर असतात, ॲडवर्ब मध्ये एरर असतो, तो शोधून आपल्याला सेंटेन्स मध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असते. आता इथं जर विचार केला आपण तर सेंटेन्स आहे शी इज मोर टॉलर दॅन हर ब्रदर. तर इथं जी मिस्टेक झालेली आहे ती म्हणजे शी आणि हर ब्रदर यांच्यामध्ये काय केले, कंपॅरिझन केलेली आहे. कंपॅरिझन केलेली आहे म्हणजे इथं आपल्याला डिग्री ऑफ कंपॅरिझन दर्शवलेला एक शब्द इथे पाहायला मिळतो, तो म्हणजे टॉलर, आणि टॉलरच्या आधी मोर यूज केलेला आहे. तर मोर टॉलर कधी आपण यूज करतो का, नाही करत. तर मोर हे इथं टोटली रॉंग होणार आहे. तर सेंटेन्स कसं बनेल मग, शी इज टॉलर दॅन हर ब्रदर, हे आपलं करेक्ट सेंटेन्स झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला फाइंड द एरर मध्ये आणि सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट मध्ये असे प्रश्न पाहायला मिळतात. आणि याच्या कॉन्सेप्ट आपण पुढील येणाऱ्या लेक्चर्स मध्ये ते कव्हर करणारच आहोत. हे फक्त आपण बेसिक क्वेश्चनचा फ्रेमवर्क काय आहे हे आपण पाहतोय. त्यानंतर क्लोज टेस्ट पाहायला मिळते. आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन होते की क्लोज टेस्ट म्हणजे काय असतात. तर क्लोज टेस्ट हे दुसरं तिसरं काही नसून एक छोटासा पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेज मध्ये असे काही ब्लँक्स दिलेले असतात. मग ते ब्लँक्सच्या ठिकाणी असे नंबर्स लिहिलेले असतात 1, 2 आणि 3 आणि हे 3 मार्क्सना हे विचारलेले असतात. काही ठिकाणी 5 मार्क्सचे सुद्धा असे पॅसेज विचारलेले असतात. काही महाटेट सारख्या एक्झाम मध्ये तर 10 ब्लँक्स असे क्लोज टेस्ट मध्ये दिलेले असतात आणि हे अतिशय सोपे असतात. फक्त बेसिक कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे. तर हा प्रश्न 3 मार्काला विचारलेला आहे पहा. यामध्ये पहिला आहे म्हणजे पहिलं सेंटेन्स जर आपण पाहिलं, जे 1 नंबरचं जी म्हणजे एक ब्लँक दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला योग्य तो शब्द इथं फिल करायचा आहे. मग ते वर्ड असेल किंवा काही वोकॅबचे सुद्धा म्हणजे प्रॉपर इथे तर काय टेन्सचा यूज केलेला आहे, परंतु बऱ्याच वेळा वोकॅबलरीवरती सुद्धा म्हणजे वोकॅबलरीच्या स्वरूपात सुद्धा या ब्लँक्स आपल्याला फिल कराव्या लागतात. तर आपल्याला हे पाहिल्यानंतर लक्षात येईल, आपण सुरुवातीला हे वाचू. टॉम डॅश टू द मार्केट एव्हरी मॉर्निंग. आपल्या लक्षात येईल की हे सेंटेन्स पुन्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये यूज केलेला आहे. हा पूर्ण पॅराग्राफच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दिसून येतोय. पुढे पहा, ही डॅश फ्रेश व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स फॉर हिज फॅमिली. आफ्टर शॉपिंग ही युजली डॅश होम अँड कुक्स ब्रेकफास्ट. यामध्ये 1, 2, 3 च्या जागी आपल्याला योग्य तो वर्ब फिल करायचा आहे. तर पहिल्या जागी काय येईल, तर गो, गोज आणि वेंट पैकी प्रॉपर ते वर्ब आपल्याला तिथं फिल करायचं आहे. तर टॉम हे पुन्हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे टॉम म्हणजे काय, ही, आणि ही काय आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर. तर गो येईल, गोज येईल की वेंट येईल, तर माहित आहे मेन वर्बला ईएस प्रत्यय लागतो, तर गोज येणार. ओके. त्यानंतर पुन्हा दुसरा सेंटेन्स आहे, ही डॅश फ्रेश व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स फॉर हिज फॅमिली. तर ही हे पुन्हा थर्ड पर्सन सिंग्युलर वर्ब प्रोनाउन आहे. तर त्यासाठी आपल्याला बाय, बाईज किंवा बॉट या तिघांपैकी योग्य ते वर्ब आपल्याला इथे यूज करायचं आहे. तर योग्य वर्ब कुठला असणार आहे,
तर बायला एस प्रत्यय लावायला लागेल आपल्याला, त्यामुळे हे बाईज हे इथं योग्य ते आपण तिथे ऑप्शन टिक करू शकतो किंवा आपण तो ऑप्शन निवडू शकतो. आता तिसरा जर आपण पाहिलं तर आफ्टर शॉपिंग ही युजली डॅश होम अँड कुक्स ब्रेकफास्ट. तर इथे पुन्हा आणखी तेच, तर ही या सब्जेक्ट नुसार कुठलं वर्ब येणार आहे, तर ते येणार रिटर्न्स. अशा पद्धतीने क्लोज टेस्ट आपल्याला सॉल्व्ह कराव्या लागतात. आता फिलर्स मध्ये काय, तर फिल इन द ब्लँक्स. तर इथे पहिलं एक जस्ट ओळख करून देत आहे प्रश्नांची. शी इज अफ्रेड डॅश डॉग्स. आपल्याला इथं प्रॉपर ते प्रेपोजिशन यूज करायचं आहे. तर फॉर येईल, ऑफ येईल, अबाउट येईल की विथ येईल. तर यामध्ये अफ्रेड नंतर नेहमी ऑफ हे प्रेपोजिशन यूज केलं जातं. दुसरं आहे आय हॅव लिव्ड विथ डॅश 5 years. आता इथं बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, सिन्स येईल की फॉर येईल. ओके, सिन्स येईल की फॉर येईल, इथे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. तर सिन्स केव्हा वापरतात, सिन्स हे जेव्हा स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम दिलेला आहे, एक स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम बद्दल जर जेव्हा सेंटेन्स मध्ये बोललं गेलेलं असेल, फॉर एक्झाम्पल काय, तर सिन्स 2010. ओके, त्यानंतर सिन्स लास्ट मंडे, सिन्स लास्ट मंडे, असे जेव्हा एक्सप्रेशन्स असतात तेव्हा आपण सिन्सचा यूज करतो, म्हणजे स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम इथे दर्शवलेला असतो. आणि फॉर मध्ये थोडासा डिफरन्स आहे, त्यामुळेच आपल्याला कन्फ्युजन होतं. फॉर केव्हा यूज होतो, तर यामध्ये स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम सांगितलेला असतो. स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम, यामध्ये स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम मेन्शन केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, फॉर 2 days, फॉर 2 days किंवा फॉर अ लॉंग टाइम, अशा पद्धतीचे एक्सप्रेशन्स असतात तेव्हा आपण फॉर यूज करतो. स्पेसिफिक पिरियड जेव्हा दर्शवलेला असतो तेव्हा फॉर यूज होतं, आणि स्पेसिफिक पॉइंट ऑफ द टाइम दर्शवलेला असतो तेव्हा आपण सिन्स यूज करतो. तर इथे कुठलं येईल बरं, बघा कुठलं येऊ शकतं, बरोबर, तर इथे काय येईल, फॉर येईल. फॉर का बरं, कारण 5 years हे स्पेसिफिक पिरियड सांगितलेलं आहे. ओके, तर त्यासाठी आपण फॉर यूज करतो. हे छोटे छोटे नियम आपण नंतर अभ्यासणार आहोत. छोटे छोट्या गोष्टी ह्या अतिशय डिटेल्स मध्ये आपण पुढे अभ्यासणार आहोत. आज फक्त आपण फ्रेमवर्क पाहतोय. आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय, तर वन वर्ड सबस्टिट्यूशनचं एक उदाहरण मी तुम्हाला एक समजण्यासाठी घेतलेलं आहे. ते म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द, असा एक ग्रुप ऑफ वर्ड दिला जातो आणि त्यासाठी एक प्रॉपर शब्द आपल्याला शोधावा लागतो. तर इथं एक उदाहरण म्हणून मी घेतलंय की अ पर्सन हू स्पीक्स मेनी लँग्वेजेस. असा पर्सन की ज्याला खूप सारे 2 पेक्षा जास्त लँग्वेजेस तो बोलतो किंवा 2 पेक्षा जास्त लँग्वेजेस त्याला माहिती आहेत. खूप साऱ्या लँग्वेजेस मधून तो संभाषण करू शकतो, कम्युनिकेशन करू शकतो. तर अशा या ग्रुप ऑफ वर्ड्स साठी आपण एक शब्द वापरतो, तो म्हणजे पॉलीग्लॉट. माहिती नसेल तर लक्षात ठेवा, पॉलीग्लॉट. पॉलीग्लॉट हा शब्द वापरलेला असतो. आता पॉली म्हणजे काय, पॉली म्हणजे मेनी आणि ग्लॉट म्हणजे लँग्वेजेस, लँग्वेज. किंवा आणखी एक त्याचा मीनिंग होतो तो म्हणजे टंग. आणि मेनी लँग्वेजेस म्हणजे या पॉली म्हणजे मेनी आणि ग्लॉट म्हणजे लँग्वेज, यापासून तयार झालेला एक शब्दसमूह आहे तो म्हणजे अ पर्सन हू स्पीक्स
मेनी लँग्वेजेस. असं जर आपण लक्षात ठेवलं तर vocabचा पार्ट सुद्धा आपल्या चांगला लक्षात राहू शकतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एक कॉमन क्वेश्चनचा फ्रेमवर्क काय असतो कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये आणि त्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात याचा फक्त एक ओव्हरव्ह्यू आपण या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण एक या प्रश्नांवरती आधारित हे प्रश्न जर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील योग्य पद्धतीने तर आपण कुठले कुठले टॉपिक आणि किती डेप्थ मध्ये अभ्यास केला पाहिजे याचा पूर्ण सिलेबस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर एक एक करून आपण डिटेलमध्ये सिलेबस अभ्यासणार आहोत. तर या पुढील अपडेट जर आपल्याला हे लेक्चर्स आवडत असतील आणि पुढील अपडेट्स आपल्याला मिळाव्या असं वाटत असेल तर या लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे यापुढे जे लेक्चर्स अपलोड होतील ते लेक्चर्सची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लेक्चर तुमचं मिस होणार नाही. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.